आणि तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या एफर्ट्समुळे आमच्या आयुष्याचा पाया मजबूत झाला। कधी होमवर्क पूर्ण न केल्यावर तुम्ही ओरडलात, तर कधी चुका केल्यावर कठोर झालात, पण त्या प्रत्येक क्षणामागे प्रेम, काळजी आणि आमचे भविष्य उज्ज्वल करण्याची खरी इच्छा दडली होती। तुम्ही केवळ चॉक आणि ब्लॅकबोर्डचा वापरच केला नाही, तर पेशन्स, काइंडनेस आणि विजडमने आमच्यावर अमिट छाप पाडली। यू टॉट अस हाऊ टू फेस चॅलेंज विथ करेज, हाऊ टू रिस्पेक्ट व्हॅल्यूज अँड हाऊ टू लाईव्ह विथ मिनिंगफुल लाईफ। आज आम्ही जे काही आहोत, जेवढं पण डिसिप्लिन मध्ये हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। मंचावर उपस्थित मान्यवर, त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिभाला नमन करते। तिथे उपस्थित असलेले माझे सहकारी शिक्षक आणि शिकवणारे सुद्धा शिक्षक आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे स्टुडंट्स, विद्यार्थी यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल बेस्ट देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज शिक्षक दिवस, शिक्षकांचा सन्मानाचा दिवस। यासाठी मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची। एका ठिकाणी कार्यक्रम सुरू असतो, मंचावर 5 लोक असतात। समोरच्या ऑडियन्सपैकी लोकांना विचारलं जातं की यातला सर्वश्रेष्ठ कोण आहे। पहिला म्हणतो डॉक्टर आहे सर्वश्रेष्ठ, कारण तो लोकांचे प्राण वाचवतो। दुसऱ्या ऑडियन्सला विचारलं जातं, तेव्हा त्यांनी उत्तर देतात की यातला इंजिनियर सर्वश्रेष्ठ आहे, कारण तो इन्फ्रास्ट्रक्चर उभारतो। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर बिल्डिंग्स बांधतो, आपल्याला राहायसाठी जे आपल्या बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण करतो। त्यानंतर तिसरा जो आहे तो तिसरा ऑडियन्स येतो, त्याला विचारण्यात येतं, तेव्हा तो उत्तर देतो की यातला सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर सोल्जर आहे, कारण की तो सीमेवर उभा राहून आपल्या सर्वांचं रक्षण करतो। आज जे आपण सुरक्षितरित्या आपल्या घरी किंवा आपल्या प्लेसला किंवा आपल्या जिल्ह्यात जर आपण सुरक्षितरित्या राहू शकत आहे, तर कोणामुळे आहे, सोल्जरमुळे, कारण की तो आपलं रक्षण करतो, सीमेवर तो लढतो आणि आपल्याला इथे सुरक्षित ठेवतो। त्यानंतर सर्वात शेवटी येत आहे वकील। तो लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तो सॉल्व्ह करतो, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे। मग परत ऑडियन्सला विचारण्यात येतं की या 4ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे। बाई म्हणजे शिक्षिका बाई असतात आणि त्यांनी या 4ही लोकांना शिकवलेलं असतं, बरोबर। म्हणजे आज शिक्षक दिवस आहे आणि सर्वश्रेष्ठ कोण ठरलं, शिक्षक ठरले, कारण की शिक्षकांनी त्या 4ही लोकांचा बेस घडवला, त्यांना एक उत्कृष्ट नागरिक बनवलं। सांगण्याचं तात्पर्य या द मॉरल ऑफ द स्टोरी इज काय आहे की शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणू शकतो, कोणीच दुसरं हे काम करू शकत नाही। आजच्या कार्यक्रमाचे प्राचार्य रंदे सर, बरोबर, रंदे सर माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तो भावी शिक्षक आहे, बरोबर आहे। आज आपण हा शिक्षक दिन जो आहे साजरा करून आलेलो आहे, बरोबर आहे, म्हणजे शिक्षकाचं व्यक्त करण्याकरिता, बरोबर। मॅडमने स्टोरी छान सांगितली, बरोबर आहे। म्हणजे श्रेष्ठ कोण, शिक्षक, कारण की ह्या शिक्षकांनीच जर त्यांना घडवलं नसतं तर
शिक्षकाचं पद किती महत्वाचं कार्य आहे या याच्यावरून तुम्ही समजू शकता. पहिला गुरु कोण आपला? बरोबर आहे. पहिला गुरु आपली आई. आईने आपल्याला बोट पकडून चालायला शिकवलं नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या म्हणजे कोण? शिक्षक.